भैया कशाला आलाय? माफी मागायला. टॅलेंट त्यांना सांग, माफ त्यांनाच केलं जातं ज्यांची पात्रता असते. अहो पण काय चुकलं ते तर सांगता का नाही? अहो तुमचं बरोबरच काय. टॅलेंट त्यांना सांग, एकदा केलेली चूक चूक असते, पण परत परत केलेली चूक खाडाखोड असते. एकदा चुकलाय, इथनं पुढं चुकून बी चुकू नका. इज दॅट क्लिअर? भैया क्लिअर नाही, क्लिअर. दॅट इज दॅट. भैया साहेब, अहो काय चुकलं तर पदरात घ्या, पण असं परक्यागत वागू नका. मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला लय मनस्ताप झालाय. मनस्ताप? इमेजला धक्का लागलाय आमच्या. तुमची ती म्हातारी मध्ये धडपडली कशी काय? मला बी कळलं नाही. सगळं कसं आपण ठरवल्या परमानं घडत होतं, पण अचानक कशा काही त्या टपकले ना, तीच कळना झाले. वा 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 मामी, तुम्हालाच माहित नाही का? वा, का तुम्हाला माहित असून माहित नसण्याचं आव्हान आहे. सगळ्या गावासमोर माझी छेतू झाली. भैया अहो झालं ते विसरून जावा की. अहो एक डाव फसला म्हणून काही खेळायचं बंद करत नाही कुणी. आता तुम्हीच सांगा पुढं काय करायचं ते. मामी, डाव मांडणार बी तुम्ही, मोडणार बी तुम्ही. आम्ही काय नुसतं रेषा आकाराने पक्के टाकाय. इथनं पुढं काय खेळायचं कसं खेळायचं तुम्हीच ठरवा. इथनं पुढं अटॅक बी तुमचाच, डिफेन्स बी तुमचाच, सगळे लगाम तुमच्या हाती. वैताग आलाय मला सगळ्या गोष्टीचा. अहो असं कसं म्हणताय? तुम्हीच आमची साथ सोडली तर आम्ही कुणाच्या भरोशावर राहायचं? आणि आमच्या जेडीचं लगीन कसं होणार? दिस इज युअर प्रॉब्लेम. अहो भैया असं नका ना म्हणू. तुम्ही मला शब्द दिला होता आणि मी बी तुम्हाला शब्द दिला होता, तुमचं स्थळ पवारांच्या घरी घेऊन जाते म्हणून. अहो नाही म्हणू नका ना. तुमच्या मदतीशिवाय काहीच होणार नाही आणि येळ बी लय कमी आहे. ठीक आहे, करू काहीतरी, पण आता जे करायचं ते माझ्या स्टाईलला. तुम्ही कुणीच काय करू नका. तुम्ही दोघं बी काय करू नका, कारण त्यांना मी जाऊन देणार नाही. चल ग मम्मी, उगाच इथं वेळ नको वाया घालू. टॅलेंट, अरे व्हॉट इज दिस? हिचा जीव केवढा, हिची फडफड केवढी? ही फडफड नाही, तडफड आहे, प्रेमातली तडफड. भैया ही जयडी आजावर लहानपणापासून प्रेम करते. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आणि मामी जी गोष्ट करू शकत नाही ना, ती फक्त जयडी करू शकते. जयडी तुमच्यासाठी ठिणगी ठिणगी. ती जर का एकदा पेटली तर शीतल तुम्हाला ऑटोमॅटिक भेटली समजा. देर यू आर. आजा, मामा डबा. अरे तू कशाला आणलास? दुसऱ्या कोणाला तर पाठवायचं नाही. मी आता रोज मीच येतोय की. जेवलास का? नाही अजून. जा घरी जेवून घे, नाहीतर बसशील उपाशीच. होय. अरे अजिंक्य, काय डबा का? हो. नाना येऊ का? हा येतो रे. अजिंक्य, अरे काल जे काय घडलं ना ते मला अजिबात पटलं नाही. पण पोरा, तू मनाला लावून घेऊ नकस. अरे गाव म्हणलं की नाना तऱ्हेची माणसं असतात आणि त्या सगळ्यांच्या विचारानं चालावं लागतं. त्यामुळं कुणी काय बोललं असेल ना तर तू नको मनावर घेऊस. आणि एक लक्षात ठेव, जे काय होतं ना
ते चांगल्यासाठीच होते. होय. तू ते लष्करात भरती होतोयस त्याचं कुठपर्यंत आलंय? चाललाय लेखीचा सराव. हे बघितलं का, आलं आमचं येड. काय ग? काय नाही, असं चालते. एक किरकोळ काम होतं. तू बी आहेस होय इथं? मामाचा डबा द्यायला आलतो ना. हा. बघितलंस का, रानातली घरातली सगळी कामं ओढून मिलिटरीची परीक्षा देतोय. नाहीतर तू. झालं का तुमचं सुरू? बर, काय काम होतं? मला कॉलेजला जायचंय. एक सही पाहिजे होती तुमची. बघू काय आहे? नाना, हा, आलो आलो आलो, 1 मिनिट. नाना, हा, येतो येतो, थांब जरा, आलोच. हित सही करा. कुठं हिट होय? होय. अगं वाचू दे ना आधी. ए गपे, तुला काय करायचंय? मी काय प्रॉपर्टी नावावर करून घेत नाही. ए बाई, आता हिट भांडत बसू नका. धर हात. काय रे? काय ग, कसली सही होती? होती एक. तुला काय करायचंय? अगं सांग तरी. तुला कशाला सांगायचं? पर्सनल काम आहे. तुझं पर्सनल पब्लिक व्हायला किती वेळ लागतोय? तू शिकली असशील ना, तर मी बी आज आहे. तुला सांगायचं का नाही? नेमकी कशावर सही घेतलीस ते नीट सांग. तेच लेटर आहे ना? हा, ते कॉलेज मधलं आलेलं तुला? होय, पण तू जर का कोणाला सांगितलंस ना, तर माझ्या इतकं कोण वाईट नाही. हा, नाना कंडून खोटं नाटक सांगून त्यांची सही घेतलीस ना? होय, मी कुठं खोटं सांगितलं? मी काय बोलले तरी का? शितले, ही चीटिंग आहे बरं का. ये बघ, मी काय खोटं बोलून सही घेतली नाही. आणि तू कुठं पचकू नकोस. हा, चल आता जाऊ दे. मला लई उशीर होतोय कॉलेजला जायला. शितले, त्या रस्त्याने जाऊ नको, रस्ता बंद आहे तो. होय, मी लहानपणापासून इथं येते. हा अख्खा कारखाना मला पाठ आहे. कुठली वाट कुठं जाते हे मला चांगलंच माहिती. कळलं? अगं ऐक, नको जाऊ तर. होय, तुझं जर काय ऐकत बसले ना, तर मला आज बी क्लास बाहेर हाकलून देत्याल. आणि तसं बी मला लई उशीर झालाय. जाऊ दे मला. तू गेटवर पोहोचायच्या अगोदर मी पोहोचत असते का नाही बघ. अगं शितले थांब. ए अगं ऐक ना, अगं जाऊ नकोस, थांब ना शितले. जा बर.